दिवंगत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या अस्थि कलश आज अमरावतीत दाखल झाला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी अत्यंत भावपूर्ण वातावरणात अस्थि कलशाचे दर्शन घेतले। अमरावती विभागातील 4 जिल्ह्यांसाठी अस्थि कलश रवाना करण्यात आले आहेत। उद्या गुरुकुंज मोजरी येथे विधिवत अस्थि विसर्जन होणार आहे। दिवंगत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थि कलशाचा प्रवास अमरावतीत दाखल झाला। सोमवारी अमरावतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रचार कार्यालयात अस्थि कलश आणण्यात आला। यावेळी पक्षाचे शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी, समर्थक आणि विविध पक्षांचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अस्थि कलशाचे भावनिक दर्शन घेतले आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण केली। यानंतर अमरावती विभागातील वाशिम, बुलढाणा, यवतमाळ आणि अकोला या 4 जिल्ह्यांसाठी अस्थि कलश रवाना करण्यात आले। संबंधित जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या हाती आमदार संजय खोडके यांच्या हस्ते अस्थि कलश सुपूर्द करण्यात आला। यावेळी बोलताना आमदार संजय खोडके यांनी दिवंगत अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देत भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली। महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांनी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही असे त्यांनी सांगितले। दरम्यान मंगळवारी गुरुकुंज मोजरी येथे दिवंगत अजितदादा पवार यांच्या अस्थीचे विधिवत विसर्जन करण्यात येणार आहे। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नेते उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे। अमरावतीत दाखल झालेल्या अजित पवार यांच्या अस्थि कलशाच्या दर्शनाच्या वेळी संपूर्ण वातावरण शोकमय झाले होते। महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ठरवल्याप्रमाणे अजितदादांचे अस्थि कलश पूर्ण राज्यामध्ये पाठवण्यात आले आहे। आज अमरावतीला 6 जिल्ह्याचे अस्थि कलश आलेले होते। त्यात वर्धा, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला ह्या सर्व 6 जिल्ह्याचे जे अस्थि कलश आहेत त्याचं नियोजन आणि त्यांना ते सुपूर्द करण्यात आलेले आहे। अमरावती जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, सर्व जनता आणि सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासाठी आज अस्थि कलशाचं दर्शन रात्रीपर्यंत ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर उद्या सकाळी अमरावतीचा अस्थि कलशाचं जे आपलं विसर्जन आहे ते गुरुकुंज मोजरी इथे गुरुकुंज मंडळाच्या प्रथेनुसार सकाळी 5:30 वाजता त्यांच्या पूर्ण परंपरेनुसार तिथं अस्थि विसर्जन करण्यात येणार आहे।